स्वतःला वाचवण्यासाठी जर आपण एखादं खोटं बोलतो आणि त्या खोटं बोलण्याने जर कुणाचं चांगलं होत असेल तर बस तर मग याच विषयावरती बेतलेला तुंबाडचे मंजुळे या चित्रपटावरती आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। मित्रांनो शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा, कुठेही जाऊ नका आणि जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा। तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे रवींद्र। आपण सगळे पाहता आपला लाडके YouTube चॅनल रचनापुत्र रवींद्र। चित्रपटात एक सीन आहे, दार वाजता आणि दार उघडल्यानंतर आपल्याला उभी असलेली दिसते सई ताम्हणकर। ती सई ताम्हणकर जी घाबरलेल्या आणि भीतीच्या नजरेने बघत असते आणि याच ठिकाणी चित्रपट माझ्यासाठी जिंकलेला आहे। चित्रपटाची कथा बऱ्याच लोकांना माहिती, कारण चित्रपट हा सू अँड सो या चित्रपटावरती आधारित आहे आणि तुंबाडची मंजुळा या चित्रपटाचे मेकर्स यांनी हे कुठेच लपून ठेवलेलं नाही। तर ओम भूतकरच्या पात्राकडून एक चूक होते आणि ती चूक लपवण्यासाठी तो ज्या काही गोष्टी करतो आणि त्या गोष्टी घडत असताना गावात जी काही धमाल आणि मजा घडते ना, त्या सगळ्यावरती बेतलेला हा चित्रपट आहे। चित्रपट 1 मिनिटासाठी सुद्धा कुठेच थांबत नाही। चित्रपटाची कथा एवढी युनिक आहे ना की शेवटपर्यंत आपल्याला उत्सुकता लागून राहिलेली असते की चित्रपटात शेवटपर्यंत काय होणार आहे। कन्फ्युजन आणि मिसअंडरस्टँडिंगमुळे चित्रपटाला जो काही बहर येतो ना तो खरंच कमाल आहे। चित्रपटात शेवटी दाखवून शॉक देण्यासारखं असं काहीच ठेवलेलं नाहीये। चित्रपट सुरुवातीपासून आपल्यासमोर सगळं काही उलगडून ठेवतो आणि त्यातून जी धमाल उडते ना ती बघण्यात जो काही मजा येतो ना चित्रपटभर, खरंच भारी। सध्या चित्रपटांचे चित्रविचित्र नावं ठेवण्याची जी फॅशन चालू आहे ना, त्या बाबतीत हा चित्रपट एकदम भारी आहे। कारण या चित्रपटाचं जे नाव आहे तुंबाडची मंजुळा, ते का आहे ते इतक्या धमाल पद्धतीने दाखवलंय ना, ते सगळं बघताना एवढी मजा येते ना खरंच। आता सू अँड सो हा चित्रपट मी बघितला नव्हता, त्यामुळे हा चित्रपट मला इंटरेस्टिंग वाटला आणि शेवटपर्यंत मला या चित्रपटाने पूर्णपणे एंटरटेन केलं। सई ताम्हणकरचं पात्र जेव्हा ओम भूतकरच्या पात्राला एका आपुलकीच्या नजरेने बघतं ना, त्या ठिकाणी सई ताम्हणकर जे काही रिॲक्ट करते ना, तिथेच माझ्यासाठी चित्रपट पीक करतो। तुंबाडची मंजुळा या चित्रपटातले जे काही कॉमेडी सीन्स आहेत, कॉमेडी पंचेस आहेत, ते एकदम उत्तम पद्धतीने लँड करतात। म्हणजे ते पूर्णपणे तुम्हाला खेळ करून हसवण्याचं काम करतात। चित्रपटातली पात्र एवढे सुरेख पद्धतीने लिहिलेले आहेत ना, सई ताम्हणकरच्या पात्राला जी काही डेप्थ त्यांनी दिली ना, त्यामुळे तिच्यासोबत घडत असलेल्या गोष्टींसाठी ते पात्र तुम्हाला काळजी करायला भाग पाडतं आणि फक्त 2 सीनसाठी येणारा रंग हे पात्र सुद्धा तुमच्या लक्षात राहून जातं। चित्रपटात सगळ्यांचेच काम अप्रतिम आणि जबरदस्त झाली आहेत, पण 3 पात्र तुमच्या लक्षात राहून जातात। ती म्हणजे ओम भूतकर, दुसरं म्हणजे सई ताम्हणकर आणि तिसरं म्हणजे जितेंद्र जोशी। स्टोरी, कॅरेक्टरायझेशन आणि स्क्रीन प्ले इतक्या सुरेख आणि सुंदर पद्धतीने लिहिलेलं आहे की त्यामुळे चित्रपट हा तुम्हाला कुठेच बोर किंवा रटाळ वाटत नाही। चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी आणि लाइटिंग विशेष करून लक्ष वेधून घेतात, कारण काही सीन असे आहेत ना की जे अंधारात आहेत, पण ते कुठेच अंधारात असल्यासारखं वाटत नाही। जो काही नॅचरल लाईट असला पाहिजे ना, तो आपल्याला तिथे जाणवतो। आणि या चित्रपटात जे काही गाव दाखवलंय ना, त्या गावाच्या अक्षरशः मी प्रेमात पडलोय आणि जर मला त्या गावाचं लोकेशन समजलं ना, तर नक्की मी त्या गावात जाईल आणि तिथे जाऊन काही दिवस वास्तव्य करेल। मला ते चित्रपट खूप आवडले आणि तुम्ही सुद्धा हा चित्रपट तुमच्या परिवारासोबत जाऊन नक्की बघू शकता आणि या चित्रपटाला मी देईल 5 पैकी 4 स्टार। तर मित्रांनो, हा होता माझा तुंबाडची मंजुळा या चित्रपटाचा रिव्ह्यू। हा तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही खाली कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही चित्रपट बघितला असेल तर चित्रपटाबाबतीत तुमच्या काय भावना आहेत त्या सुद्धा तुम्ही खाली कमेंटमध्ये व्यक्त करायला विसरू नका। आणि सोबतच जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राइब करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका। तर मित्रांनो, भेटूया पुढच्या येणाऱ्या अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये। तुर्तात धन्यवाद, काळजी घ्या।